नमस्कार. जय श्रीराम. आपल्या सर्वांचं बृहन महाराष्ट्र मंडळ तत्वज्ञान या उपक्रमातील आनंदाचे तत्वज्ञान या मालिकेत स्वागत आहे. आपण खूप दिवस झाले आनंदाचे तत्वज्ञान या मालिकेची परत वाट बघत होतो आणि आज ती मालिका परत सुरू होते आहे. मग आपले वक्ते सद्गुरू परमपूज्य मंगेश दादा उपस्थित आहेत. दादा, मी तुम्हाला इथूनच नमस्कार करते आणि अजून कोणाचाही वेळ न घेता मी दादांना विनंती करते की आजच्या सत्राला सुरुवात करावी. गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 श्री राम जय राम जय जय राम।
प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो. परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम. तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. प्रभू श्रीरामचंद्रांच्या कृपेने आपण सर्वजण आज पुन्हा एकदा आपल्या शाश्वत हिताच्या चिंतनासाठी एकत्र जमलेलो आहोत. आत्ताच उल्लेख झाला की बऱ्याच आठवड्यांच्या खंडानंतर आपण पुनश्च आनंदाचे तत्वज्ञान या मालिकेअंतर्गत अभ्यासासाठी म्हणूया, चिंतनासाठी म्हणूया, आपण एकत्र आलेलो आहोत. दीर्घ मालिका सुरू आहे. त्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण आहोत. मध्ये मध्ये त्याचा उल्लेख होतो आणि या टप्प्यामध्ये सर्व पारमार्थिक संकल्पना आपण समजून घेतो आहोत की ज्या संकल्पनांचा उपयोग आपल्याला पुढे तिसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे प्रक्रियेच्या टप्प्यामध्ये होणार आहे. कारण वेळोवेळी उल्लेख होतो की हा जो अभ्यास आपण करतो आहोत या मालिकेच्या अंतर्गत, मी फक्त या मालिकेपुरते बोलतोय, तो कुठल्याही पांडित्यासाठी नसून, मला किती कळतं हे दाखवण्यासाठी नसून, आपल्यापैकी प्रत्येकाला, अगदी प्रत्येकाला, कोणीही त्यातनं सुटलेलं नाही, पारमार्थिक प्रगती कशी साधता येईल, इथून पुढे माझा प्रवास कसा होईल, एका निश्चित दिशेने कसा होईल, नेमकेपणाने कसा होईल, नेटकेपणाने कसा होईल, इतके सर्व उद्देश त्याच्यामध्ये आहेत आणि या उद्देशाने आपण ही मालिका चालवत आहोत. शुद्ध मराठीमध्ये, इट इज नॉट अन इंटेलेक्च्युअल एक्सरसाइज. येस, इट इज पार्ट ऑफ इट, बट इट इज नॉट अन ऑब्जेक्टिव्ह. समजून घ्यावं लागणारच आहे. इंटेलेक्च्युअल एक्सरसाइज त्या दृष्टीने तो आहेच, पण उद्देश तो नाही आहे. ते साधन आहे, ते माध्यम आहे. इट इज अ मीन टू अचीव अन एंड. इट इज नॉट अन एंड इन इट सेल्फ. हे फार वेळा सांगावं लागतं, कारण विशेषतः थोडंच्या ज्ञानाच्या प्रांतामध्ये हा एक धोका असतो की अभ्यास करता करता आपण विसरूनच जातो की अभ्यास हे ध्येय नाही, अभ्यास हे साधन आहे, विचार हे साधन आहे आणि तो विचार, तो अभ्यास, ते चिंतन मला जिथे घेऊन जाणं अपेक्षित आहे तिथे आपण जाण्याचा प्रयत्न करत आहोत. हा सर्व या मालिकेचा अत्यंत शुद्ध निखळ उद्देश आहे. आता इतक्या दिवसानंतर आपण एकत्र आलो आहोत. आता तुमचा अभ्यास सुरू होता, मला कळलं, छान अभ्यास सुरू होता, पण मी नव्हतो तिथे, त्यामुळे मला विस्मरण झालेलं आहे आपला कुठला विषय सुरू होता. कदाचित तुम्हालाही झाला असेल, काही सांगता येत नाही, होऊ शकतं विस्मरण, हरकत नाही. गेल्या 2 सत्रांपूर्वी आपण पंचकोश या विषयाच्या अभ्यासाला प्रारंभ केला होता. पंचकोश म्हणजे 5 कोश. आपला देहांचा विचार करून झाला होता. 4 देहांचा म्हणूया, 3 देहांचा म्हणूया. कुठल्या
सिस्टीमप्रमाणे आपण विचार करतो आहोत, कुठल्या विचार प्रणालीप्रमाणे विचार करतो आहोत, त्याप्रमाणे 3 किंवा 4 देह, तो विषय झाला. आणि त्यालाच अत्यंत समांतर असा हा पंचकोश असा हा विषय, त्याच्या विषयाला आपण प्रारंभ केला होता अभ्यासाला. आत्ताच मी फार मोठी प्रस्तावना केली, कारण बरेच दिवसानंतर आपण भेटतो आहोत. तर एकंदरीतच या मालिकेची दिशा, या विचारांची दिशा कोणती आहे, हे आपण पुन्हा एकदा कुठे विस्मरण झालं असेल, कुठे चुकीची दिशा मनामध्ये प्रस्थापित झाली असेल, तर ती दुरुस्त करून घेतली. आणि अगदी त्या दिशेला अनुसरूनच आपला हा जो पुन्हा विषय पंचकोश, की 5 कोश कोणते, मग त्यांची लक्षणं काय, हे कुठल्याही परीक्षेमध्ये जाऊन आपल्याला लिहायचं नाही, पैकीच्या पैकी गुण मिळवायचे नाहीत. लक्षात राहायला छानच आहे, नवे लक्षात ठेवायला हवंच आहे, पण पुन्हा उद्देश तो नाही. केवळ मला 5 कोशांची नावं सांगता आली अगदी क्रमाने म्हणजे मी परमार्थात जिंकलो असं होतं का? नाही, उलट हरण्याची शक्यता आहे. फारच सावध राहावं लागतं. परमपूज्य काका सांगतात, नाजूक एकांती नाजूक कारभार, समर्थांचे शब्द आहेत. का बरं असं मी म्हणालो कदाचित हरण्याची शक्यता आहे? कारण एक भूत माझ्या मानगुटीवर येऊन बसू शकतं. काय पंचकोश मला माहिती आहे, मला विचारा तुम्ही, मी सांगतो. माझ्यासारखं दुसरं कोणी सांगूच शकत नाही. संपला तो, साधक म्हणून संपला. बाकी त्याचं काय व्हायचं ते हो, त्याला प्रसिद्धी मिळो, लोक त्याची वाहवा करो, सगळं ठीक, सगळं त्याला ते कदाचित सगळं प्राप्त होईल. पण पंचकोशांचा अभ्यास नेमका ज्याच्यासाठी करायचा आहे ते त्याला साध्य होणार नाही, कारण त्यातल्या एकाच कोशामध्ये तो जबरदस्त अडकलेला आहे. आता आलं असेल लक्षात, विचारांची दिशा सातत्याने आपण का ते सावध करतो आपण स्वतःला. बरं, हे मी तुमच्यासाठी बोलत नाही, माझ्यासाठी बोलत असतो. अखंड सावध करतो मी स्वतःला, कारण माझ्या बाबतीत तो धोका जास्त आहे ना, कारण मी वक्ता आहे, मी बोलतोय. असो, मुद्दा पंचकोशांचा विचार आपला सुरू आहे. या विषयाला आपण प्रारंभ केला होता 2 सत्रांपूर्वी, आणि त्याच्यामध्ये आपण पहिले 2 म्हणजे स्थूलतेकडून सूक्ष्मतेकडे जाताना पहिले 2 अन्नमय कोश आणि प्राणमय कोश यांचा अभ्यास आपण केला होता. आणि मी जसं आत्ता म्हणालो की पंचकोशांचा अभ्यास कशासाठी करायचा आहे, का म्हणून नेमका हा विषय आपण निवडला, कारण हे जे कोश आहेत हे आत्मस्वरूपाला झाकून टाकतात. आणि नेहमीसाठी लक्षात ठेवायचं की हे काय म्हणूया त्याला, या कोशांना वैज्ञानिक स्वरूप नाही आहे, पारमार्थिक स्वरूप आहे. हे परमपूज्य काकांचं वाक्य आहे. म्हणजे काय, विज्ञानामध्ये त्याला समांतर गोष्टी आढळतील नाही अशातला भाग नाही. चांगलं आहे, आढळलं तर तेवढंच श्रद्धेचं काम कमी होतं. पण आजतागायत कुठल्याही डॉक्टरला ऑपरेशन करताना हे 5 कोश दिसलेले नाहीत. छेद देताना, पोट फाडताना पहिला कोश फाडला, आता दुसरा फाडला, मग तो दुसरा शिवला, मग आता पहिला शिवायचा, असले प्रकार नाहीत. कारण ह्या कोशाचं स्वरूप त्याच दृष्टीने आपण बघतोय की हे कोश, आपण त्याची मागच्याला व्याख्या केली होती की प्राप्तीच्या, आपल्या आत्मस्वरूपाच्या प्राप्तीच्या आड ते येतात. अडथळा असं त्याचं स्वरूप आहे, म्हणून त्याला कोशाचं स्वरूप असं, त्याला कोश असं म्हटलं, कारण ते झाकून टाकतं, अडथळा निर्माण करतं. पण हे आपण सातत्याने ऐकतोय. आपण एक थोडा जर सूक्ष्म विचार केला तर आपल्या लक्षात येईल की हे जे प्रत्यक्ष कोश आहेत हे अडथळा नसून त्याच्याशी असलेलं माझं तादात्म्य हे अडथळ्याचं खरं स्वरूप आहे. सूक्ष्म विचार आहे थोडा. कोशांचा अडथळा नेहमीच ऐकायला मिळतं, म्हणूनच त्याला कोश म्हणतात. पण कोश नेमका अडथळा आहे का, करा बरं विचार. कारण जर कोश हे अडथळा असते तर प्रत्यक्षात ते कोश सोडल्याशिवाय, हा देह सोडल्याशिवाय, साध्या भाषेमध्ये
मला आत्मानुभवच आला नसता. बरोबर. अन्नमय कोश सोडावा लागला असता, प्राणमय कोश सोडावा लागला असता, मनोमय कोश, विज्ञानमय, आनंदमय इत्यादी इत्यादी सोडावे लागले असते. आणि मग तसं जर झालं असतं तर जीवनमुक्त ही संकल्पना सिद्ध झाली नसती. जीवनमुक्त म्हणजे काय? देहामध्ये असून जे मुक्ती भोगतायत, बंधनातून सुटलेले आहेत, त्यांना जीवनमुक्त म्हणतात. देह सुरू आहे प्रारब्धाने अजून, ही संकल्पना सिद्ध झाली नसती. मग ज्या अर्थी ते मुक्त आहेत, ज्या अर्थी ते जीवनमुक्त आहेत, त्या अर्थी ते बंधनातून सुटले आहेत, त्या अर्थी त्यांनी या पाच कोशांचा काय केला आहे? निराश केलेला आहे. आणि निराश केलेला आहे याचाच अर्थ विचारपूर्वक, वैराग्यपूर्वक, विवेकपूर्वक काय केलं त्यांनी? त्याचं तादात्म्य सोडलेलं आहे, जो मूळ अडथळा आहे. असा आपला विषय सुरू आहे. आणि हे तादात्म्य सोडण्याची जी वैचारिक प्रक्रिया आहे त्याला काय म्हणायचं? निराश असं म्हणतात. अजून एका दृष्टीने हा विषय थोडा स्पष्ट करणं आवश्यक होतं. कारण जर परमार्थाचा नीट अभ्यास नसेल, स्पष्ट नसतील संकल्पना, तर मनामध्ये कुठेतरी असा विचार राहून जाऊ शकतो की याचा अर्थ हा देह सोडल्याशिवाय मला आत्मानुभव, स्वरूपप्राप्ती, ब्रह्मानुभव, परमेश्वराची प्राप्ती इत्यादी इत्यादी अनेक नावं त्याला आहेत, मिळणारच नाही असा समज कोणाचा तरी होऊ शकतो. म्हणून हे सांगणं अत्यंत आवश्यक आहे की तादात्म्य जे आहे ते तादात्म्य हा अंतःकरणाचा विषय आहे. आणि म्हणून त्याचा निराश हा सुद्धा अंतःकरणाचाच विषय आहे. तिथे प्रत्यक्ष कोश सोडायचा नसून त्याचं तादात्म्य सोडायचं आहे. कोश तर सुटतात, ते आपल्या हातात नाहीच आहे. ते प्रारब्धानी मर्यादित, म्हणजे शुद्ध मराठीत गवर्नड आहेत. प्रारब्ध आहे तोपर्यंत देह आहे. आणि ज्या क्षणी प्रारब्ध संपेल या देहाचं, काय शब्द वापरला मी? ज्या दिवशी नाही, ज्या क्षणी. पुढचा क्षण सुद्धा राहता येत नाही या देहामध्ये आणि या जगामध्ये. एक थोडासा जाता जाता अनुषंगिक विचार. कारण होतं असं कधी कधी आपली प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून जाते. एखाद्याच्या मृत्यूचं खूप दुःख असतं आपल्या आयुष्यामध्ये. तेव्हा हा विचार अखंड हृदयामध्ये बाळगायचा. दुःख स्वाभाविक आहे होणं, आपण मनुष्य आहोत. संतांना सुद्धा दुःख होतात, वेगळा विषय आहे. कारण ते सुद्धा संत म्हणजे दगड नव्हे, आपण दगड नव्हे, आपल्याला अंतःकरण आहे. दुःख होणं स्वाभाविक आहे, पण दुःख हे तरंगाच्या पातळीवर असलं पाहिजे. त्याची जेव्हा लाट निर्माण होते तेव्हा हा विचार आपल्याला सुचला पाहिजे की जो गेला, जो जीव हे जग सोडून गेला, आपल्या आयुष्यातनं निघून गेला, त्याचं प्रारब्ध ज्या क्षणी संपलं त्या क्षणी त्याला जावं लागलं. आणि असंच मलाही एक दिवस जावं लागणार आहे. शनिवार सकाळ. तुम्ही म्हणाल एकदमच मंगेशदादांनी गिअर बदललेला दिसतोय. गिअर नाही बदलला, विषय तोच सुरू आहे. शनिवार सकाळ मी का घेतली? कारण ती एक सकाळ अशी असते की जी आपल्या हक्काची असते. मी इथलं सिलिकॉन व्हॅलीतलं आयुष्य गृहीत धरून बोलतोय. कारण सोमवार ते शुक्रवार आपण गुलाम असतो, कोणाचे सांगण्याची आवश्यकता नाही. त्या गुलामीतून त्यांनी 2 दिवस आपल्याला दिलेले आहेत स्वातंत्र्याचे, शनिवार आणि रविवार. तर शनिवार मी एक निवडला त्याच्यातला. समजा शनिवार सकाळ आपण काय ठरवतो? छान झोप काढतो. आता काही मीटिंग नाही, ऑफिस नाही, गडबड नाही, भेटायला येणार कोणी नाही. मोबाईल फोन सुद्धा मी आठवणीने व्हायब्रेटरवर टाकतो. इतर वेळेला नाही टाकणार, पण तेव्हा टाकतो. का? मला आता त्या मोबाईलच्या आवाजाने पण कोणी फोनही करू नये, त्याने सुद्धा जाग येऊ नये, इतकं सगळं तजवीज मी करतो. जमतं का? मी मनात ठरवलेलं असतं सकाळी 11 पर्यंत झोपतो छान, सगळा शीण भरून काढतो आठवड्याचा. मला विचार, मी महिनाभराचा शीण घेऊन आलोय भारतातून. जमतं का मला? नाही.
कधी नव्हे ते सकाळी 6लाच जाग येते. म्हणजे इतर दिवशी ठरवून मला उठता येत नाही, गजर लावावा लागतो, पण शनिवारी 6लाच जाग येते. असं का होतं? कोण उठवतं? मला कोण उठवतं? आपला मूळ विषय तो सुरू आहे. कोणी हाक मारली, फोन आला, कोणी बेल वाजवली दाराची, कुठला आवाज आला नाही, तरी मला जाग आली. हे जे मला उठवणार आहे ना, ते माझं प्रारब्ध आहे, लक्षात ठेवायचं. ते मला उठवतं, ते मला झोपू देत नाही. कारण मी जेव्हा गाढ झोपेत असतो तेव्हा मी स्वरूपाला जाऊन टेकलेला असतो, आनंद उपभोगत असतो. प्रारब्धाला माझ्या ते बघवत नाही आणि ते मला उठवतं. आणि याच्या उलट, लवकर झोपायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे म्हणून अगदी सगळे दिवे घालवणं, लाईट बंद करणं, आवाज येणार नाही, खोलीचं दार बंद, सगळं व्यवस्थित करतो मी. AC, हीटर सगळं मॅनेज करतो. लागते का झोप? नाही लागत. तळमळत पडतो अंथरुणावरती. 11:30, 12, कधी कधी 12:30, 1. का नाही लागत झोप? कारण मानसभोग सुरू आहेत अजून. प्रत्यक्ष मी जरी कर्म करत नसलो तरी विचारांचे जे भोग मला सुख आणि दुःख देत आहेत, ते प्रारब्धाचे भोग आहे. मला सांगण्याचा मुद्दा एवढाच होता, थोडंसं विषयांतर झालं, की प्रारब्ध किती बलवत्तर असतं. ते रोजच्या पातळीवरती आपल्याला ते भोग आणून देत असतं आणि ज्या क्षणी त्याचे भोग संपतात, त्याचं देणं संपतं, त्या क्षणी निघावं लागतं. हे स्वतःच्या बाबतीत आणि दुसऱ्याच्या बाबतीत याचं स्मरण असावं. मूळ विषयाकडे येऊया. मुद्दा एवढाच होता की देह सोडावा लागत नाही. कोशांचं तादात्म्य सोडणं, या वैचारिक प्रक्रियेला निरास असं म्हणतात. निरास. असो, मागील सत्रामध्ये आपण विशेषतः प्राणमय कोशाचा अभ्यास केला. विस्मरणात गेलं असेल तर पटकन त्याची व्याख्या. 5 प्राण, पंचप्राण याचा विचार आपण केला आणि 5 कर्मेंद्रिय मिळून जो तयार होतो, जो या देहामध्ये नखशिखांत व्यापून सर्व देहाला म्हणजे सर्व शरीराला ऊर्जा म्हणजे शुद्ध मराठीत एनर्जी पुरवतो, इंद्रियांना कार्यक्षम करतो, तो हा प्राणमय कोश. आणि इतके सर्व कार्य करणारा परंतु वायुतत्वाचा, म्हणून जड, म्हणून अनात्म असा हा प्राणमय कोश. वायुतत्वाचा आहे, जड आहे, अनात्म आहे. अनात्म आहे याचा अर्थ आत्म नाही, आणि आत्म नाही पुन्हा याचा अर्थ तो मी नाही. त्यामुळे त्याला जेव्हा जायचं तेव्हा त्यांनी प्रारब्धाप्रमाणे, मगाशी एवढं सगळं मी बोललो, जावं. परमपूज्य काका त्याच्यात अजून एक वाक्य घालतात, अधिक भर घालतात एका वाक्याची. कोणत्या? बोलणाऱ्याचा, म्हणजे माझा. सध्या मी बोलतोय ना. लोक म्हणतात की हरकत नाही, छान आहे तत्वज्ञान, तुमचा जाऊ द्या, पण माझा नका, माझा राहू द्या. असं म्हणून चालत नाही, कारण आपण सर्वजण काय आहोत? साधक आहोत. मला काय वाटतं आणि माझी काय इच्छा आहे याला शास्त्रामध्ये शून्य किंमत आहे. शास्त्र जसं आहे तसंच आहे. शास्त्र सांगतं की प्राणमय कोश वायुतत्वाचा आहे, म्हणून तो जड आहे. जड याचा अर्थ फिजिकल इन नेचर, सूक्ष्म असून जड आहे, कारण आता आपण सूक्ष्मातच चाललो आहोत. आणि अनात्म आहे. आता आजच्या अभ्यासाकडे वळूया. आपल्या अभ्यासासाठी आपल्यासमोर पुढचा कोश आहे. पुन्हा मगाशी बोललेलं मी वाक्य, स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाताना पुढचा कोश मनोमय कोश. अन्नमय कोश बघितला, प्राणमय बघितला, मनोमय कोश. काय व्याख्या आहे मनोमय कोशाची? तर 5 ज्ञानेंद्रिये आणि संकल्प विकल्पात्मक अंतःकरण वृत्ती म्हणजे मन, याला मनोमय कोश असं म्हणतात.
व्याख्या व्याख्या म्हणजे ही संज्ञा, आणि ती शास्त्रीय असते, त्यामुळे प्रत्येक शब्दाला महत्त्व असतं. आणि ती जितकी स्पष्ट माझ्या अंतःकरणामध्ये माझ्या बुद्धीमध्ये रुजेल, तितका माझा गोंधळ कमी. काय व्याख्या आहे पुन्हा? पाच ज्ञानेंद्रिय. मगाशी आपण प्राणमय कोशाची व्याख्या काय पाहिली? पाच कर्मेंद्रिय आणि मन, आपलं प्राण, पंचप्राण. आता मनाची व्याख्या बघतोय, पाच ज्ञानेंद्रिय आणि साध्या भाषेत मन, पण मन न म्हणता संकल्प विकल्पात्मक अंतःकरण वृत्ती असं म्हटलं त्याला. म्हणजे या व्याख्येतच आपल्याला असं शिकायला मिळतं आहे की मन हे दुसरं तिसरं काहीही नसून माझ्याच अंतःकरणाची ती एक वृत्ती आहे, जी संकल्प करते, विकल्प करते. संकल्प विकल्पात्मका वृत्ती सा मना, अशी व्याख्या आहे त्याची. मनोमय कोश. आणि मागच्याला आपण बोललो होतो, पण जाता जाता पुन्हा एकदा उल्लेख. कारण इंद्रिय म्हटलं की आपल्याला पुन्हा, आपण इतक्या इंद्रिय पातळीवरती जगत असतो. पर म्हणजे मंदादेंचा शब्द आहे, फार सुंदर शब्द आहे. इंद्रिय पातळीवरच आपण जगतो दिवसभर. म्हणून तर हे असे विचार, सूक्ष्म विचार पटकन समजत नाही. समजले तर रुजत नाही, रुजले तर उमजत नाही, उमजले तर वापरता येत नाही, आणि वापरून माझी वर्तणूक बदलता येत नाही. इतक्या सगळ्या समस्या अखंड मी इंद्रिय पातळीवर जगत असल्यामुळे असते. जाऊ दे, त्याच्यासाठी एक फार सुंदर श्लोक आठवला होता, पण विषयांतर होईल, जात नाही तिकडे. पण संकल्प विकल्प करणारी वृत्ती माझ्याच अंतःकरणाची वृत्ती आहे. मी बोलत होतो इंद्रियांबद्दल, की इंद्रियांचा आपण स्थूल दृष्टीने विचार करतो. इंद्रिय म्हणले की आपल्याला हात, पाय, कान, नाक, डोळे हेच आठवतं. बरोबर आहे, त्याला इंद्रियच म्हणतात. पण त्या इंद्रियांचा इथे अर्थ काय म्हणूया, समावेश आहे का? नाही. इथे इंद्रिय याचा अर्थ सूक्ष्म इंद्रिय. ती सुद्धा सूक्ष्म आहे, जसं मन सूक्ष्म आहे, जसं प्राण सूक्ष्म आहेत. अत्यंत सूक्ष्म आहे ती इंद्रिय. आणि कारण ती सुद्धा कशापासून झाली आहेत पुन्हा? अपंचीकृत पंचमहाभूतांपासून. तन्मात्रा केलाय तो विचार आपण. मुद्दा, पाच ज्ञानेंद्रिय आणि मन किंवा संकल्प विकल्प करणारी अंतःकरण वृत्ती, ह्याला म्हणायचं मनोमय कोश. आता ही झाली व्याख्या, शास्त्रीय व्याख्या. पण मला अनुभवास येणारा मनोमय कोश कसा आहे? आपण त्याला आता मनोमय कोश असं मोठं नाव म्हणण्यापेक्षा साध्या भाषेत मन म्हणूया बोलताना. अर्थ एकच आहे. कारण पुन्हा तेच आहे, मन दिसलं का कोणाला असता काय? नाही. मन नाही असं म्हणण्याची छाती आहे कोणाची? कोणी असतील तर त्यांना वंदन आहे. सन्माननीय अपवाद असतात कधी कधी. तर मन अनुभव आहे, दिसत नाही, सूक्ष्म आहे. मग मला त्याची येणारी प्रचिती काय आहे? तर देहाला मी समजणारा, हा देह मी आहे असं जो मला म्हणायला लावतो, जो घटक माझ्या देहातलाच, स्त्री पुत्राधिक, घर, धन, बँक बॅलन्स, जे जे काही प्रत्येकाचं असेल ते, त्याची यादी सांगण्याची आवश्यकता नाही, इत्यादिकांना माझं समजणारा, देहादिकांपेक्षा अधिक बलवान आहे की नाही? कल्पना करा. मला कमीत कमी 18 तास लागतात भारतात जाण्यासाठी. कशानी? देहानी. मनानी लेस दॅन अ सेकंड. बलवान आहे, देहादिकांपेक्षा बलवान आहे, त्याचं फार वर्णन करण्याची आवश्यकता नाही आहे. आणि प्राणमय कोशाला मुख्यतः पूर्णपणे प्रकट करून असलेला हा मनोमय कोश आहे. शुद्ध मराठीत पॉवर्ड बाय प्राणमय कोश. पॉवर्ड बाय. कुठून ऊर्जा प्राप्त होते, कुठून त्याला ती ऊर्जा मिळते की ते इतकं अखंड चलबिचल करत असतं? हे आहे मनोमय कोशाचं स्वरूप.
जे माझ्या अनुभवाला येतं, की जे मला मी म्हणायला लावतं, जे मला माझं म्हणायला लावतं, म्हणजे जे मी नाही त्याला मी म्हणायला लावतं, हे आहे मनोमय कोशाचं स्वरूप. हे आहे मनाचं स्वरूप. विवेक चूडामणीमध्ये आचार्यांनी फार यथार्थ वर्णन केलेलं आहे मनोमय कोशाचं. एक सुंदर दृष्टांत दिलाय श्रीमंत आद्यशंकराचार्यांनी. काय म्हणतात आचार्य, की यज्ञामध्ये जसं आहुती घालण्यासाठी ब्राह्मण बसलेले असतात आणि ते यज्ञामध्ये आहुती घालत असतात, त्याप्रमाणे हा दृष्टांत आहे, त्याप्रमाणे पंच ज्ञानेंद्रियांनी विषयरूप तुपाच्या धारेने पेटवलेला, काय वर्णन केलंय, पंच ज्ञानेंद्रियांनी विषयरूप तुपाच्या धारेने पेटवलेला आणि अनेक वासनारूप लाकडांनी प्रदीप्त केलेला मनोमय कोशरूप अग्नी काय करतो, प्रपंचरूप प्रसाद देतो. काय सुंदर वर्णन केलेलं आहे बा. आपल्याला माहिती आहे यज्ञातून आपल्याला प्रसाद प्राप्त होत असतो. हा जो मनोमय कोश, म्हणजे मनोमय कोश जर अग्नी असेल अशी कल्पना केली आहे. अग्नी असेल तर अग्नी प्रदीप्त होण्यासाठी काहीतरी पाहिजे का नाही, काहीतरी जाळण्यासाठी काहीतरी वस्तू हवी का नाही. तर ती मनोमय कोश जर अग्नी असेल तर जळणारी वस्तू काय आहे, वासना. वासनेचं हे लाकूड आहे. बरं, नुसत्या लाकडाने अग्नी पेटतो का नाही, त्याला इंधन लागतं, काहीतरी तूप, पेट्रोल, काहीतरी टाकावं लागतं त्याच्यावर, तेल. मग ते म्हणजे काय, तर विषय भोगरूपी तूप आचार्य बोलत आहेत. आणि हा जो मनोरूपी अग्नी आहे तो भडकवत ठेवण्यासाठी, तो प्रदीप्त राहण्यासाठी ही जी परस्पर पूरक सगळी काय म्हणूया यंत्रणा आहे, वासनारूपी लाकूड आहे, विषयरूपी तूप आहे, ते आणून देण्याची व्यवस्था करणारे 5 ज्ञानेंद्रिय आहेत, ज्याचा समावेशच आहे मनोमय कोशामध्ये. मग ती काय देते आपल्याला, जी प्रसाद देते. प्रसाद याचा अर्थ इथे काय होतो, फल असा होतो, प्रॉडक्ट, आउटपुट. हळूहळू आपण शास्त्रीय विषयाकडे चाललोय, लक्षात आलं असेल. कारण हा प्रपंच, आपण काय बोलतोय दुसऱ्या भाषेत, इज अ प्रॉडक्ट, इज अ फंक्शन ऑफ माइंड, शुद्ध मराठीत. इतकं सगळं आपल्याला आचार्य एका काय म्हणूया दृष्टांतामधून शिकवत आहेत. आणि म्हणून आपल्या नेहमी लक्षात येतं की जसं अग्नी असतो आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकलं आणि समजा अर्धा लिटर तूप टाकलं तर ते अग्नी किती प्रचंड प्रमाणात तो प्रदीप्त होईल आपण कल्पना करू शकतो. थोडक्यात मी तूप टाकत राहिलो आणि अग्नी विझेल अशी अपेक्षा करत राहिलो तर मला काय म्हणतील व्यवहारामध्ये, फारच बाळबोध शब्द आहे, बावळट म्हणतील की नाही. कारण इकडे इंधन ओतत राहायचं, इकडे ते वासनारूपी लाकडं टाकत राहायची आणि म्हणायचं अग्नी विझत का नाही. आता व्यवहारात आपल्याला हे कळायला सोपं आहे, परमार्थात नेमका तोच बावळटपणा मी करतो. विषयरूपी तुपाची धार मी कमी करायला तयार नाही. वासनारूपी लाकडं तर दिलेलीच आहेत, कारण जन्म घ्यावा लागे वासनेचे संगे. पण ती लाकडं काढण्याच्या ऐवजी अजून नवीन वासनारूपी लाकडं त्याच्यात मी घालतो आणि तरीही असं बोलतो की झाले आता 10-12 वर्ष परमार्थात, हवी तशी प्रगती का नाही होत आहे हो. कशी होणार आहे, कारण हा मनोरूपी, हा जो मनोमय कोश आहे तो प्रपंचरूपी प्रसाद मला देतच राहणार आहे. आणि पुन्हा इट इज अ फीडबॅक लूप, विशियस सर्कल. कारण प्रपंचरूपी प्रसाद याचा अर्थच पुन्हा विषयरूप तूप आणि वासनारूपी लाकूड हाच होतो. फार सुंदर वर्णन त्यामुळे आचार्यांनी केलेलं आहे आणि त्यांना खूप आपल्याला शिकायचं आहे. त्याचं कारण आहे की संसार बंधनाला कारण असलेली अविद्या, आता खूप वेळा आपण ऐकलंय अविद्या शब्द, अविद्येचं कार्य, इत्यादी इत्यादी. पण अविद्या म्हणजे नेमकं काय, असा जर विचार केला
तर तिचं कार्य माहिती आहे आपल्याला, ते संसार बंधनामध्ये आपल्याला अडकवते, म्हणून तिला अविद्या म्हणतात. पण ही अविद्या म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपलं मनच आहे. आणि ते मन जेव्हा लयाला जातं, लयास जातं, उदाहरणार्थ ज्याचा अनुभव आपण रोजच घेतो, गाढ झोपेमध्ये मन लयाला जातं की नाही? जातं. कारण ते गेलं नसेल तर त्याला गाढ झोप म्हणताच येत नाही. मग ते गाढ झोपेत लयाला जातं तेव्हा सर्व प्रपंचाचा लय होतो. होतो की नाही? तो आणि ते उदयास आलं असता सर्व प्रपंचाचा पुन्हा एकदा उदय होतो. म्हणून तर आपल्याला गाढ झोपेमध्ये एक नकारात्मक का होईना पण आनंदाची प्राप्ती का होते? अज्ञानाचा पडदा तसाच असतो. नाही तर आहे माऊलींची ओवी, पुन्हा वेळ नाही आपल्याकडे, पण साचची पुढती विरा न येत स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचो करा म्हणू येतं, माऊली म्हणते. त्याचा अर्थ सांगायला वेळ नाही, त्याच्या आधी बघितली आहे ती ओवी आपण. मुद्दा एवढाच की नकारात्मक आनंद तिथे आहे. याचं कारण आहे मला त्रास देणार मन तिथे लयाला गेलेलं आहे. याचा अर्थ काय? मला त्रास कोण देतं हेही याच्यातनं लक्षात येतं. देते की नाही विचार करा. पुन्हा थोडंसं विषयांतर पण आवश्यक आहे. म्हणून आता अनेक कार्यक्रमाला आपण जात असतो, पारमार्थिक असो का अजून दुसरे कुठलेही असो. आता मी भारतात जाऊन आलो, अनेक कार्यक्रम, अनेक कार्यक्रम. आता त्या कार्यक्रमात, कार्यक्रम त्यालाच म्हणतात जिथे काही कमी जास्त गोष्टी घडतात. आणि कमी जास्त या शब्दाचा अर्थ मला अनुकूल किंवा प्रतिकूल. थोडंफार अनुकूल असतं म्हणून तर मी जातो त्या कार्यक्रमाला, नाही तर मी गेलोच नसतो. पण प्रतिकूल गोष्टी घडतात. आता आपण कल्पना करू, एखादी प्रतिकूल गोष्ट घडली, समजा माझ्या मनाविरुद्ध काहीतरी घडलं, कोणी माझा अपमान केला, कोणी काहीतरी बोललं, अशी कल्पना करू आपण. आता झालं, त्यांनी बोललं, तेवढ्या वेळापुरती मला वाईट वाटलं, तरंग उठला मगाशीची भाषा. पण तसं चालतं का आपल्याला? म्हणजे मला नाही चालत. कार्यक्रम भारतात झाले, महिना होऊन गेला, पण मी रोज साध्या भाषेत माझा अपमान करून घेतो पुन्हा पुन्हा. का? तो प्रसंग आठवून आठवून. परमपूज्य काका छान वर्णन करतात की पाण्यामध्ये तुम्ही दगड टाकला तरी लाटा येणार आहे आणि लाडू टाकला तरी लाटा येणार आहेत. लाडू याचा अर्थ काय? माझं कौतुकही झालं, मग ते कौतुक आठवणं म्हणजे लाडू टाकणं, आणि माझ्या मनाविरुद्ध घडलेली गोष्ट आठवणं म्हणजे दगड टाकणं. पण दोन्हीचा परिणाम सारखाच आहे. काय? माझ्या शांत अंतःकरणामध्ये लाटा निर्माण होतात. विषयांतर मी त्याच्यासाठी म्हणायला आवश्यक आहे, कारण ह्या ज्या लाटा निर्माण होतात या मनरूपी लाटा आहेत. मनुष्य प्राणी विलक्षणच आहे. आपण कसं आपल्या आयुष्यातली दुःख वाढवून घेतो आणि त्याला मन कसं जबाबदार आहे हे मी सांगतोय. की जे मन गाढ झोपेत लय पावलेलं असतं, आणि म्हणून तर एक प्रकारचा आनंद नकारात्मक का होईना अनुभवाला येतो, कारण त्रास देणारं मनच तिथे नाही आहे. पण सकाळी उठलं की पुन्हा आठवणारच आहे मला, त्यांनी असं म्हटलं होतं, तिने तसं म्हटलं होतं, बघतोस तिच्याकडे त्याच्याकडे, सुरू. हीच अविद्या. अविद्येचा विचार करतो आपण की अविद्या म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, हीच अविद्या, मन. कारण अविद्येच्या दोन शक्ती आहेत, लक्षात ठेवा. एक आवरण शक्ती आणि एक विक्षेप शक्ती. आणि या आवरण शक्तीमुळे जीवाला, म्हणजे तुम्हाला, आम्हाला, आपल्या सर्वांना आपल्या नित्य शुद्ध बुद्ध मुक्त असं जे आपलं स्वरूप आहे त्याचं विस्मरण होतं, ज्याला अज्ञान म्हणतात. अज्ञान म्हणतात. तैसे बहुता एक अवांतरू अहंकाराचा भूत संचरू, माऊली बोलते. वेगळा विषय आहे, पण बहुता एक अवांतरू अहंकाराचा भूत संचरू. संचरलं भूत. केव्हा ते अवांतर, बहुता एका अवांतरू म्हणजे कधी वगैरे, तो वेगळा विषय आहे, पुन्हा तो आत्ता नाही आहे आपला चिंतनाचा विषय. पण आवरण शक्ती अविद्येची, त्यामुळे आपल्याला विस्मरण झालंय. कारण आपला आपण पेया विसरू जो धनंजया, तेची रूप यया अज्ञानीसे, माऊली बोलते. आणि विक्षेप शक्ती,
आवरण घातलं, त्याला अज्ञान असं म्हणतात. पण हा जो विक्षेप शक्ती आहे, त्या विक्षेप शक्तीमुळे काय झालं, तर विपरीत ज्ञानाला सुरुवात झाली. फरक आहे, बारकावे आत्ता जो विषय नाही आहे तसा तो, पण जाता जाता काही काही गोष्टी शिकतच जायच्यात आपल्याला. अज्ञान आणि विपरीत ज्ञान. कारण अज्ञान म्हणजे ज्ञान नव्हे असा अर्थ नाही आहे. कारण ज्ञान नाही अशी एकही जागा नाही, अशी एकही असा एकही काळ नाही. ज्ञानाचा अखंड अन्वय आहे, कारण अज्ञानाचंही ज्ञान आहे. जाऊ द्या, पुन्हा वेगळा विषय आहे. पण मुद्दा आत्ता मला एवढाच सांगायचा आहे की विक्षेप शक्तीमुळे विपरीत ज्ञान होतं. विपरीत ज्ञान म्हणजे काय, त्याचं स्वरूप काय आहे, तर अहम आणि मम भाव हे आपल्या मनोरूपाने आपल्या ठिकाणी राहतात. या देहाला मी जेव्हा स्वतः मी समजायला लागतो, हा देह म्हणजे मी, मन म्हणजे मी, माझे प्राण म्हणजे मी, माझी बुद्धी म्हणजे मी, आणि हे माझेचं तर वर्णन करण्याची आवश्यकताच नाही, सगळ्यांना छान माहिती आहे. मी आणि माझे, मी आणि माझे, अहम ममतेची लवड सवडी, माते न पोतीची बापोडी, माऊली बोलते 9व्या अध्यायात. हीच तर अहम ममता, माते न पवतीची बापोडी. म्हणजे भगवंत सांगतायत, मला येऊन ते मिळत नाही हे सर्व जीव, म्हणजे तुम्ही आम्ही का, कारण अहम ममतेची लवड सवडी. ही अविद्येची विक्षेप शक्ती, ज्याला दुसऱ्या भाषेत आपण मन असं म्हणतोय. आणि ज्याप्रमाणे स्वप्नावस्थेमध्ये, स्वप्न आपल्या सगळ्यांना स्वप्नाचा अनुभव आहे. स्वप्नाचा आपण जेव्हा अनुभव घेतो, त्या स्वप्नावस्थेमध्ये एकही बाह्य पदार्थ नसतो. असतो का, विचार करा. आपण विषयांचं ग्रहण करतो ते 5 ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून करतो. ती ज्ञानेंद्रियच तिथे नाही आहेत उपस्थित. लय पावलंय ना. त्यांचे विषय तर निश्चितच नाही आहे, बाह्य एकही पदार्थ तिथे नाही. पण आपलं जे मन आहे ते स्वसामर्थ्याने स्वप्नातील सर्व पदार्थ उत्पन्न करतं. स्वप्नात काय दिसत नाही मला विचारा, म्हणजे विचारण्याची पण आवश्यकता नाही, कारण तुम्हाला सर्वांना त्याचा अनुभव आहे. काय दिसत नाही स्वप्नामध्ये, सगळं दिसतं. चर अचर, मित्र शत्रू, निसर्ग, पर्वत, नद्या, समुद्र, माझं घर, न पाहिलेलं घर, न पाहिलेल्या व्यक्ती, आणि सगळ्यात महत्वाचं, त्या स्वप्नात मी पण असतो. कधी गेलाय विचार, असतो की नाही. त्याला भोगता असं म्हणतात. भोग्य पदार्थ आणि भोगता हे सर्व मी निर्माण करतो, म्हणजे माझं मन निर्माण करतं. कारण तिथे दुसरं काय आहे, तिथे दुसरं काहीच नाही. या मनाचं स्वसामर्थ्य आहे की तो इतकी विविधता त्या स्वप्नामध्ये निर्माण करतो. आणि म्हणून तर जाग येते त्या क्षणी. ती माणसानं वेगळं हाकलावं लागत नाही, प्राण्यांना मारावं लागत नाही, पर्वत पाडावा लागत नाही, समुद्र आटवावा लागत नाही, काहीच करावं लागत नाही. एका क्षणात ते स्वप्न नाहीसं होतं. कारण आता जाग आली मनाला, त्याचीच ती निर्मिती होती, त्याचं ते उपादान कारण होतं. शास्त्रीय वाक्य हे समजायला मला सोपं आहे, कारण मला जाग येते. स्वप्न मिथ्या आहे सांगण्यासाठी वेदांताची आवश्यकताच नाही आहे. वेदांताची आवश्यकता कुठे आहे, तर त्याचप्रमाणे जागृतावस्थेतील हा जो प्रपंच आहे, हा सुद्धा जर माझ्या मनाची निर्मिती असेल, म्हणजे आहे, जे आपण आत्ता समजवून घेतलं, तर मग उभयसृष्टीच्या मिथ्यापणामध्ये काही भेद आहे का. जसं स्वप्न मिथ्या आहे, तसं जागृतावस्थेतले अनुभवही मिथ्याच आहेत. पण ते मात्र अजून कळत नाही आहे, कारण त्याची जाग यायची राहिलेली आहे ज्ञानाची. जसं स्वप्न सुरू असताना स्वप्नातले पदार्थ सत्यच वाटतात, स्वप्न अगदी सत्य वाटतं 100%. त्याचे परिणामही भोगतो आपण. पण जाग आल्यावर आपण करतो का त्याचा विचार. आत्तापर्यंत किती पाहिले असेल आपण स्वप्न, कल्पना करा बरं, कोट्यावधी स्वप्न पाहिले असेल आत्तापर्यंत आपण. किती आठवतात, एखाद दुसरं त्यातलं आठवतही असेल काही कारणाने. पण का नाही, बाकीचे का नाही आठवत, कारण ते मिथ्या आहे, आपण त्याचा विचारच करत नाही. 5 मिनिटात विसरून जातो सकाळ झाल्यावर. पण तो जसा
स्वप्नातला प्रपंच हा माझ्या मनाचा विलास आहे, तसा जागृतीतला प्रपंच हा सुद्धा माझ्या मनाचा विलास आहे, असं शास्त्र सांगतं. आणि म्हणूनच श्री गौडपादाचार्यांनी निद्रावस्थेला निद्रा असं म्हटलं आणि स्वप्नावस्था आणि जागृतावस्था या दोन्हींना स्वप्न असंच संबोधलेलं आहे. स्वप्न असंच म्हटलेलं आहे त्याला. कारण त्याला स्वप्न म्हणण्याची ताकद त्यांची आहे ज्यांना ज्ञानाची जागृती आलेली आहे. फरक आहे अर्थातच दोन्हीमध्ये. प्रत्यक्ष स्वप्न आणि जागृतीला स्वप्न म्हणण्याच्यात फरक आहे, कारण जागृतीच्या स्वप्नामध्ये सातत्य आहे. सकाळी उठलं की घर मला तेच दिसतं, माणसं तेच दिसतात, त्यांचंही वागणं तसंच असतं, माझंही वागणं तसंच असतं. पण एक बौद्धिक पातळीवरती जर मला साधक म्हणून हे समजलं असेल तर निदान त्याच्यामध्ये निर्विकार तर मला राहता येतं, ज्याला साधना असं म्हणतात. थोडक्यामध्ये ही जी मनरूपी अविद्या आहे ही जीवाला संसार बंधनात अडकवण्यासाठी कारणीभूत ठरते. कारण अविद्या म्हणजे मन असं आपण आत्ता शिकलो, म्हणजेच मनोमय कोश जो आपला विषय सुरू आहे. अविद्या म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, ते मनच. 13व्या अध्यायामध्ये माऊलींची एक सुंदर ओवी येते, मनाचं वर्णन करते या माऊली. काय? वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव, जयाचिनी संगे जीव दशा वस्तू. सुंदर वर्णन आहे पहा. काय म्हणते माऊली? वाया मन हे नाव, उगीच नाव दिलं हो त्याला मन. कारण काय आहे त्याचं खरं स्वरूप काय आहे तेच तर आपण बघतोय, की रजोगुणामुळे चंचल झालेली अंतःकरणाची संकल्प विकल्पात्मक वृत्ती, त्याला आपण मन हे नाव दिलं. व्यर्थ आहे खरं मन हे नाव. आता परवा मी समुद्रकिनारी गेलो होतो, समुद्राला म्हटलं काय सुंदर लाटा आहेत तुझ्या. त्यांनी मला विचारलं लाटा म्हणजे काय रे बाळा. मग माझा गाढवपणा माझ्या लक्षात आला. कारण समुद्राच्या दृष्टीने जर विचार केला तर काय आहे, तिथे पाणीच आहे. त्या वाऱ्यानी त्याला एक विशिष्ट आकार प्राप्त झाला म्हणून मी त्याला लाट म्हणतो. पण लाटेमध्ये पाण्याशिवाय दुसरं काही आहे का? त्यामुळे मन हे नाव खरं व्यर्थ आहे माऊली म्हणते. आणि एरवी मन या नावाने काय आहे? मूर्तिमंत तो भ्रमच आहे. परंतु तो परंतु खूप महत्वाचा आहे. तो सत्य वाटल्याने काय झालं? जयाचिनी संगे जीव दशा वस्तू. आपल्याला माहिती आहे परमार्थामध्ये वस्तू याचा अर्थ ब्रह्म असा होतो. त्यामुळे त्याच्या संगतीमुळे जयाचेनी संगे, आणि संगे याचा अर्थ तादात्म्यामुळे ब्रह्मवस्तूला काय झालं? जीवदशा प्राप्त झाली. आणि ब्रह्मवस्तूला जीवदशा प्राप्त झाली याचा अर्थ तुम्हाला आम्हाला जीवदशा प्राप्त झाली, कारण आपण मूळचे सर्वजण काय आहोत? ब्रह्मच आहोत. पण त्या मनाचं तादात्म्य मी धरलं, त्याची अखंड संगत धरली. भले बोलताना मी म्हणतो की माझं मन आज बेचैन आहे, मीच अप्रत्यक्षरित्या सांगत असतो की माझं मन म्हणजे मी नाही. मी माझं काम मन लावून करते असं आपण म्हणतो की नाही, किंवा करतो. आता माझं मन, माझं काम जर मी मन लावून करत असेल याचा अर्थ मन हे साधन आहे, आणि साधन हे वापरणाऱ्यापेक्षा वेगळं असतं. आणि साधन हे नेहमी काय असतं? जड, अचेतन असतं. किती गोष्टी शिकायला मिळतात आहे पहा. हे आपण बोलत असतो पण आपल्याला समजत नसतं. आणि म्हणून मन बेचैन झालं की काय होतं? मी बेचैन होतो. परमपूज्य काका एक छान मेथड ज्याला म्हणतात ती सांगतात. तिथे काय, आपल्या मनाशी आपल्याला बोलता आलं पाहिजे. जसं आपण दुसऱ्या कोणाशी तरी बोलतो, बायको असेल, मुलं असतील, नवरा असेल, घरामध्ये जे कोणी असेल, काय अच्छा तू बेचैन आहेस का? ठीक आहे, चालू दे तुझं काय ते. तू बेचैनी तुझी ती बेचैनी वगैरे संपली, शुद्ध मराठीत तू नॉर्मल आलास की मग आपण बोलू. असं जसं त्या व्यक्तीला मी बोलू शकतो तसं मी माझ्या मनालाही बोलू शकतो. पण हे कधी? एवढं सावध पण कधी? जेव्हा माझं मनाशी तितकं तादात्म्य नसेल तेव्हा. आणि ते तादात्म्य आहे म्हणून तर काय झालं? जयाचिनी संगे जीव दशा
वस्तू, माझ्या मूळचं स्वरूप जे आहे ते विसरून काय झालं, मला जीव दशा प्राप्त झाली. मी स्वतःला जीव समजायला लागलो आणि मग आलीच पुढची अनिष्ट परंपरा. आणि याच अर्थाने माऊली 6व्या अध्यायामध्ये पण आपल्याला बोध करते. फार सुंदर, माझी आवडती ओवी आहे. जैसा किडाळाचा दोष जाये तरी पंधरे तीची होय, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. मार्मिक ओव्या असतात या. या अशा ओव्या जर माझ्या चिंतनातून म्हणजेच विचारातून सुटल्या तर मग मी चाचपडतच राहणार आहे परमार्थाच्या प्रांतामध्ये, धडपडतच राहणार आहे. कारण नेमकं काय होणं अपेक्षित आहे आणि त्याच्यासाठी मी काय करणं अपेक्षित आहे ह्याबद्दल नेहमीच संदिग्धता राहणार आहे. मौली म्हणत्या ओवीमध्ये की जैसा किडाळाचा दोष आहे, की किडाळ म्हणजे अशुद्धता. कशातली अशुद्धता? सोन्यातली. आपल्याला माहिती आहे सोन्यामध्ये इतर काही धातूंची हे मिसळून त्याचे दागिने तयार करतात. त्याच्याशिवाय दागिना होऊ शकत नाही. पण त्यांनी काय झालं, सोनं अशुद्ध झालं, कारण त्याच्यामध्ये काय आलं, किडाळ आलं. पण किडाळ काढलं तर तो एक छान मुद्दा, एक मार्मिकता वेगळी ती आहे. कारण ते काढण्यासाठी काय करावं लागतं, सोनं तापवावं लागतं. हा काय दृष्टांत आहे. आपण कशाबद्दल बोलतोय, मनाला तापवण्याबद्दल. काय करावं लागेल, तापवावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल, तपश्चर्या करावी लागेल. वेगळा विषय आहे. म्हणून मी म्हणालो खूप सुंदर एक एक मार्मिकता असतात या. पण हा जो किडाळाचा आहे हा दोष दूर झाला तर तेच सोनं 15 होय, म्हणजे 15 रुपये किमतीचं. ज्ञानेश्वर महाराजांच्या काळची किंमत. आपल्या आत्ताच्या भाषेत शुद्ध मराठीत 24 कॅरेट शुद्ध सोनं होतं. तसं हा जो अनात्म पदार्थांचा म्हणजे अहम आणि मम संकल्परूपी जे आपलं मन, त्याचा लोप झाल्यास काय होतं, जीवाला जे नित्यप्राप्तच आहे. कारण मी जसं मगाशी म्हणालो, आपण सर्वजण ब्रह्मच आहोत, नित्यप्राप्तच आहे आपल्याला ते. पण या मनाच्या या सगळ्या भानगडींमुळे जणू काही तो व्यवहार होतो कशाचा, पुन्हा प्राप्त करून घेतल्यासारखा. कोणता ब्रह्मभाव मला जणू काही पुन्हा प्राप्त होतो. तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. एवढं मोठं फल संकल्प लोपाला आहे. म्हणजेच मनाच्या लोपाला आहे, म्हणजेच मनोमय कोशाच्या लयाला आहे. कारण तेच अडथळा कोश जे आपण सुरुवातीला बोललो अगदी त्या रूपाने माझ्या म्हणजे जीवरूप मी आणि माझ्या स्वरूपाच्या म्हणजे आत्मरूप मी या दोघांच्या मध्ये जर कोणी उभं असेल अडथळ्यासारखं, भिंतीसारखं, तर हा माझा मनोमय कोश आहे. आणि म्हणून त्यालाच अविद्या असं म्हटलं. आणि हा जो मनोमय कोश आहे तो देहादी विषयांच्या ठिकाणी आसक्ती उत्पन्न करून त्या आसक्तीच्या योगाने म्हणूया जीवाला म्हणजे तुम्हाला आम्हाला बंधन उत्पन्न करतो. पण हेच मन, महत्वाचा मुद्दा, पुण्य उदयास आल्यानंतर त्याच विषयांच्या ठिकाणी वैराग्य उत्पन्न करून अधिकार संपन्न करून मला म्हणजे जीवाला बंधनातून सोडवतो. का बरं? कारण अहम ब्रह्मास्मी हा सुद्धा संकल्पच आहे की नाही. विचार करा. जसं मी देह आहे हा अनात्म संकल्प आहे, तसा मी ब्रह्म आहे हा आत्मसंकल्प आहे. पण संकल्पच आहे. आहे ना. कारण आपल्याला काय करायचं आहे, काट्यानी काटा काढायचा आहे. पण काट्यानी काटा काढल्यानंतर तो दुसरा काटा जपून ठेवायचा नाही. तो पुन्हा फार मोठा आणि वेगळा विषय आहे, पण त्याला सहजता असं म्हणतात. कारण अहम ब्रह्मास्मी हा जो संकल्प आहे
त्याच्यामध्ये तो संवादी जरी असला तरी त्याच्यामध्ये जी संकल्पाची कृत्रिमता आहे ती जावी लागते, आणि म्हणून त्याला सहजावस्था असं म्हणतात. उत्तमा सहजावस्था. विषय पुन्हा वेगळा आहे, पण आत्तापुरती मुद्दा एवढाच की तेच मन जे मला बंधनात टाकतं आसक्तीमुळे, तेच मन मला वैराग्य उत्पन्न करतं कधी, जेव्हा पुण्य माझं उदयाला येतं, शुद्ध पुण्य. जेणे माते पावे जे ते शुद्ध पुण्य माऊली म्हणते. मी ज्याला पुण्य समजतो ते नव्हे. चतुर्थीचा उपवास केला, पुण्य प्राप्त झालं. उपवास कसा केला? साबुदाण्याच्या इडल्या. विनोदाचा विषय. मुद्दा असा की जे कर्म मला माझ्या स्वरूपाकडे घेऊन जातं त्याला पुण्य म्हणते माऊली. बाकी सगळ्याला पुण्य म्हणायलाच माऊली तयार नाही. पण असं जेव्हा शुद्ध पुण्य माझं उदयाला येतं तेव्हा त्याच विषयांच्या ठिकाणी हेच मन माझं वैराग्य उत्पन्न करून मला अधिकार संपन्न बनवतं, आणि मला म्हणजे जीवाला त्या बंधनातून सोडवतो. थोडक्यामध्ये बोलूया की जीवाला बंध म्हणा किंवा मोक्ष. बंधाचा आपण बराच विचार केला, पण आता थोडा मोक्षाचाही विचार करू की बंध आणि मोक्ष प्राप्त करून देण्यास मनोमय कोश हेच कारण आहे. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. बंधाय विषयासक्तम मुक्ते निर्विषयम स्मृतम. अमृतबिंदू उपनिषद बोलतंय आपल्याशी. काय म्हणतात आहे? ऐकलं असेल आपण बऱ्याच जणांनी. प्रसिद्ध श्रुती आहे, निदान अर्धचरण त्याचं. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. मनच आहे जे दोन्हीला कारण आहे. कशाला? बंधाला आणि मोक्षाला. कारण आसक्तीच्या रूपाने ते अडथळा आहे आणि अनासक्तीच्या रूपाने ते बाजूला झालेलं आहे. त्यामुळे हे मन जे आहे ते आपलं रजोगुणांनी जेव्हा मलिन होतं, रजोगुणाची जी कार्य आहेत, काय कार्य आहेत रजोगुणाची? काम एष, क्रोध एष, रजोगुण समुद्भव. भगवद्गीता सांगते हे जे काम लोभादीची सर्व कार्य आपली रजोगुणानी आहे, त्यांनी जे आपलं मन मलिन झालेलं आहे, तसं जर ते मलिन असेल तर ते बंधाला कारण होतं. आणि रजो तमोगुण रहित विरहित ते झालं तर तेच मन शुद्ध झाल्यामुळे जैसा किडाळाचा दोष जाय, ते किडाळ निघून गेल्यामुळे तेच मोक्षाला कारण होतं. आणि म्हणून तर अमृतबिंदू उपनिषदाचा पहिला श्लोक, मगाशी मी सांगितलेला श्लोक तो दुसरा आहे. पहिला श्लोक आपल्याला खरं हेच सांगतो की मनोही द्विविधम प्रोक्तम शुद्धम चाशुद्धमेव च. दोन आहेत मनाची रूप. कोणती? शुद्धम अशुद्धम च. अशुद्धम काम संकल्पम, शुद्धम काम विवर्जितम. सोपा आहे समजायला अर्थ. अगदी दोन रूप आहेत मनाची, शुद्ध आणि अशुद्ध. आणि ते शुद्ध आहे का अशुद्ध आहे याच्यावरती ते मला बंधनात पाडणार आहे का बंधनातून सोडवणार आहे हे ठरतं. आणि हे ठरत असल्यामुळे त्याला खूप अंजारून गोंजारून 205 वेळा समर्थ त्याच्याशी बोलले, मना सज्जना भक्तिपंथेची जावे. त्याला सज्जन म्हटलं. समर्थांना माहीत नाही ते कसं आहे, माहिती आहे. पण जसं एखाद्या लहान मुलाला आपण काय म्हणूया, गोडी गुलाबीनी समजावून सांगून प्रेमानी, कधी थोडंसं एखादं चॉकलेटचा आमिष दाखवून अभ्यासाला बसवतो का? कारण परीक्षेचे दिवस आलेले आहेत. तसं मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. मग जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. जाता जाता ती एक बघूनच घेऊ, कारण याच्याशी संबंध आहे आपला. जनी निंद्यते म्हणजे काय? जनामध्ये जे निंदे आहेत ते सोडून द्या आणि जनात जे वंद्य आहे ते करा, असा अर्थ आहे का त्याचा? नाही. कारण जनाला काय वंद्य होईल आणि काय निंद्य होईल याची खात्री सांगता येते का? नाही. 50 वर्षापूर्वी जे निंद्य होतं आज ते आनंदाने वंद्य झालेलं आहे की नाही समाजामध्ये? मला तपशिलाने बोलण्याची आवश्यकता नाही, आपण सर्वजण सुज्ञ आहात. मग मी समाजाच्या म्हणजे जनाच्या
मनाप्रमाणे जर वागायला लागलो तर गोंधळच आहे सगळा. मग या मनाच्या श्लोकाचा अर्थ करताना जनीनंतर स्वल्पविराम द्यायचा आहे. जनी म्हणजे जन हो, निंद्यते सोडून द्यावे. जनी म्हणजे जन हो, पुन्हा वंद्यते सर्व भावे करावे. मग वंद्य आणि काय आणि निंद्य काय हे शास्त्राला विचारायचं, हे संतांना विचारायचं. हे आपल्या बुद्धीने आपण नाही ठरवू शकत. कशासाठी एवढं सगळं बोललो? शुद्ध आणि अशुद्ध, विधी ते पाळीत, निषेधाते गाळीत, मज देवनी जाळीत कर्मफळे, माऊली बोलते. आता हे जे दोन मनाची रूप, शुद्ध आणि अशुद्ध, त्याच्यामध्ये मनाची शुद्धी करायची कशी हा मुख्य प्रश्न आहे. मन अशुद्ध आहे आपलं हे तुम्हाला कळलं, पण ते शुद्ध करायचं कसं हा मुख्य प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर मिळवण्यासाठी पुढच्या मंगळवारी आपल्याला भेटावं लागेल, कारण आपली वेळ झालेली आहे. त्यामुळे आज आपण इथे थांबूया आणि मनोमय कोश आणि त्याची लक्षणं आणि त्याचं कार्य आणि तेच माझ्या बंधनाला आणि मोक्षाला कसं कारणीभूत आहे, त्यासाठी त्याची शुद्धी कशी करायची इत्यादी हे सर्व विचार विषय आपण पुढच्या वेळेला समजून घेऊ आणि आजचं हे चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम दादा. तुम्हाला इथूनच साष्टांग दंडवत करते. असं वाटलं नाही इतक्या आठवड्यांचा मध्ये ब्रेक झाला आहे किंवा इतकी मध्ये आपण सत्र घेतली नाहीये. तसं आत्ताच ऐकलं आणि त्याच पुढे आपण ऐकत आहोत असाच अनुभव आला. अतिशय काय म्हणजे मी मी बोलणं खरं मलाच गंमत वाटते, पण फारच छान मनोमय कोशाचं आज तुम्ही वर्णन करून सांगितलं. अगदी पुन्हा ऐकत असतं तेव्हा सगळंच कळतं असं वाटतं. इथून उठल्यावर काय होतं ते प्रत्येकाला प्रत्येकाचं माहिती आहे, पण हे छान इतकं कानावर पडतं आहे आणि पुन्हा पुन्हा कानावर पडून कधीतरी ते आचरणात येईल एवढीच मी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करते. आणि आता आपण आपल्या भजन सेवेकडे वळूया. आज आपण निरासाबद्दल बोललो आणि मनोमय कोशाचा, सगळ्याच कोशांचा आपल्याला वैचारिक प्रक्रिया आहे निराश करणं असं आपल्याला मंगेश दादाने सांगितलं. तर आजचं जे भजन आहे ते त्याच निरासाच्या एका साधनाबद्दल बोलतं. भजन परमपूज्य तुकडोजी महाराजांनी रचलेलं आहे आणि त्याच्यात ते सुदिन हा संत सेवेचा, संत सेवेबद्दल सांगतात आणि त्याच्या ध्रुवपदातच निमाली वृत्तीची सीमा अशी एक ओळ येते. तर जेव्हा आपण सेवा ज्या भावाने करायला पाहिजे तशा भावाने करतो आणि माझा फोटो निघावा म्हणून करत नसतो, तेव्हा आपल्याला त्या सेवेतनं काय मिळतं हे इथे परमपूज्य तुकडोजी महाराज फार छान सांगतायत. त्याच्यामुळे नेहमीच आपला अनुभव आहे विषयाची भजनाची अतिशय सुंदर सांगड घातलीच जाते. आजही तसंच झालेलं आहे आणि भजन सेवा देण्यासाठी आपल्यात उपस्थित आहे सोनिया जोशी. सोनिया, तुझं मनापासून स्वागत. पुन्हा एकदा तुम्हाला सोनिया नवीन नाही, अतिशय भावपूर्ण आवाजात ती नेहमीच आपल्या समोर खूप सुंदर भजन सेवा सादर करत असते. तर आता मी माझा आवाज तुम्हाला फार वेळ नाही ऐकवत आणि सोनियाला विनंती करते की तिने आजच्या भजन सेवेला सुरुवात करावी. परमपूज्य दादा, तुमच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करते. सुदिन हा संत सेवेचा सुभाग्याला भला म्हा. सुदिन हा संत सेवेचा
सुभाग्याला भला मिळाली दर्शने काशी निमाली वृत्तीची सीमा सुदिन हा संत सेवेचा सुभाग्याला भला सदा फुल बाग बोधाचा दिसे फुलला मुखा वाटे सदा फुल बाग बोधाचा दिसे फुलला मुखा वाटे रंगले ज्ञानवन सारे रंगले ज्ञानवन सारे पसरला मृगमय प्रेमा सुदिन हा संत सेवेचा सुभाग्याला भला स्तुती निंदा उभ्या भिंती स्तुती निंदा उभ्या भिंती जावया बाहेरच्या मार्गे स्तुती निंदा उभ्या भिंती जावया बाहेरच्या मार्गे भासती बोचती अंगा भासती बोचती अंगा जावया साधूच्या धामा सुदिन हा संत सेवेचा सुभाग्याला भला लीन तुकड्यात या पायी लीन तुकड्यात या पायी दर्शने भ्रांती ही जाई लीन तुकड्यात या पायी दर्शने भ्रांती ही जाई जन्म मृत्यू नसे काही जन्म मृत्यू नसे काही विसरती भेदमय नेमा सुदिन हा संत सेवेचा सुभाग्याला भला मिळाली दर्शने काशी निमाली वृत्तीची सीमा सुदिन हा संत सेवेचा सुभाग्याला भला सुभाग्याला भला सुभाग्याला भला श्री सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ नेहमीप्रमाणे अतिशय सुंदर भजन सेवा झालेली आहे सोनिया. खूप खूप धन्यवाद तुझे. अतिशय छान भजन. ते असं इतक्या छान आवाजात ऐकलं की त्याचा भाव आपल्यापर्यंत पोहोचायला जास्त मदत होते. खूप खूप धन्यवाद. आता आपण प्रश्नोत्तरांकडे वळूया. दादा आहे ना वेळ प्रश्नोत्तरांसाठी? एखाद दोन घेऊ शकतो असतील तर प्रश्न. बर. तर तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही अनम्यूट व्हा, कॅमेरा सुरू करा आणि आपला प्रश्न तुम्ही दादांना विचारू शकता. चॅट मध्ये पण काही नाही. ठीक आहे. आज फार प्रश्न आहेत असं वाटत नाही. मला असं वाटतं सगळ्यांना खूप आनंदच झालाय आज की तुम्ही परत आले आणि ही मालिका परत सुरू झाली. आम्ही त्या आनंदातच आहोत. आज काय प्रश्न वगैरे येत नाहीयेत आमच्या डोक्यात.
त्याच्यामुळे त्या आनंदामुळे सगळ्या खिडक्या बंद आहेत का? अच्छा.